कथेचं नाव आहे मातृप्रेम. आईच्या पदराआडचं सत्य. रात्रीचे 11:30 वाजले होते. मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचा भयानक आवाज संपूर्ण गावाला हादरवत होता. गावाच्या टोकाला असलेल्या एका जुन्या कौलारू घराच्या दारावर अचानक जोराजोरात थाप पडली. कोण आहे एवढ्या रात्री? 60 वर्षाच्या सुमतीताईंनी घाबरतच दार उघडलं. दारात एक तरुण स्त्री उभी होती. तिचे केस पूर्ण भिजलेले होते. अंगावरची साडी चिखलाने माखली होती. चेहऱ्यावर भीती होती आणि तिच्या कुशीत अवघ्या काही महिन्यांचं बाळ होतं. काकू, माझ्या बाळाला वाचवा. एवढंच बोलून ती स्त्री सुमतीताईंच्या पायाशी कोसळली. अगं, कोण आहेस तू? सुमतीताईंनी तिला आत घेतलं. बाळ मोठमोठ्याने रडत होतं. काही वेळाने त्या तरुण स्त्रीने डोळे उघडले. तिने आपल्या बाळाकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काकू, माझ्याकडे वेळ नाही. असं काय बोलतेस? सकाळ झाली की आपण डॉक्टरांकडे जाऊ. नाही, ते लोक मला शोधत आहेत. सुमतीताई हादरल्या. कोण लोक? त्या स्त्रीने उत्तर दिलं नाही. तिने फक्त आपल्या बाळाला घट्ट मिठी मारली. त्याच्या कपाळावर अनेक मुके घेतले. माझ्या बाळा, मला माफ कर. त्यानंतर तिने ते बाळ सुमतीबाईंच्या हातात दिलं. आजपासून तुम्हीच याची आई. अगं, पण तू? ती स्त्री रडत म्हणाली. याला कधीही सांगू नका की त्याची आई त्याला सोडून गेली. त्याला सांगा त्याची आई त्याच्यावर स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करत होती. पण तुझं नाव तरी सांग. ती काही बोलणार इतक्यात बाहेर गाडीचा आवाज आला. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर भीती पसरली. ती मागच्या दाराने अंधारात निघून गेली आणि पुन्हा कधीच परत आली नाही. त्या रात्रीनंतर सुमतीबाईंचं आयुष्य बदललं. त्यांनी त्या बाळाचं नाव ठेवलं अभय. 25 वर्षानंतर, आई, माझा निळा शर्ट कुठे आहे? अभयचा आवाज संपूर्ण घरात घुमला. कपाटात आहे. नाहीये. सुमतीबाई खोलीत आल्या. कपाट उघडलं आणि समोरच ठेवलेला शर्ट बाहेर काढला. हा काय आहे मग? अभय हसला. तू आहेस ना, म्हणून मला काही शोधायची सवयच नाही. सुमतीबाईंनी प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला. मी कायम थोडीच असणार आहे. अभयचा चेहरा अचानक गंभीर झाला. आई, पुन्हा असं बोलू नको. त्याने तिला मिठी मारली. तू नसशील तर मीही नाही. सुमतीबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. कारण अभयसाठी त्या त्याची जन्मदाती आई होत्या. पण सत्य वेगळं होतं आणि ते सत्य त्यांनी 25 वर्ष आपल्या हृदयात दडवून ठेवलं होतं. अभय आता शहरातील एका मोठ्या कंपनीत इंजिनियर होता. चांगला पगार, स्वतःचं घर आणि उज्ज्वल भविष्य असूनही त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची व्यक्ती होती त्याची आई. त्याच्या आयुष्यात नंदिनी आली. नंदिनी सुशिक्षित, समजूतदार आणि मनाने प्रेमळ होती. अभयने लग्नासाठी एकच अट ठेवली होती. माझी आई माझ्यासोबत राहील. नंदिनी हसली. अट कशाला म्हणतोस? त्या तुमच्या आई आहेत, म्हणजे माझ्याही आईच. सुमतीबाईंना वाटलं आता आपला मुलगा सुखी होईल. पण नियतीने त्यांच्या आयुष्यासाठी वेगळंच वळण ठेवलं होतं. एके दिवशी सुमतीबाई घर साफ करत असताना अचानक चक्कर येऊन पडल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या. अभय, घाबरण्यासारखं काही नाही, पण त्यांच्या हृदयाची काळजी घ्यावी लागेल. अभयने आईचा हात घट्ट पकडला. मी तुला काही होऊ देणार नाही. सुमतीबाईंनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांच्या मनात एकच विचार होता, मरण्याआधी अभयला सत्य सांगावं का? त्या रात्री त्यांनी जुन्या कपाटातून एक लाकडी पेटी बाहेर काढली. त्या पेटीत एक लाल रंगाचा लहानसा स्वेटर होता. एक चांदीचं लॉकेट होतं आणि एक जुना पिवळा पडलेला कागद. त्या कागदावर फक्त 4 शब्द लिहिले होते. माझ्या मुलाला सत्य सांगा. सुमतीबाईंचे हात थरथरू लागले. तेवढ्यात दार उघडलं. आई, काय आहे तुझ्या हातात? अभय समोर उभा होता. सुमतीबाईंनी घाईने पेटी बंद केली. काही नाही रे, जुन्या वस्तू आहेत. अभयने संशयाने त्यांच्याकडे पाहिलं, पण काही विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी घराची बेल वाजली. नंदिनीने दार उघडलं. समोर साधारण 55 वर्षाची एक स्त्री उभी होती. महागडी साडी, हातात सोन्याच्या बांगड्या, पण डोळ्यात खोल दुःख. सुमतीबाई इथेच राहतात का? हो. आपण कोण? त्या स्त्रीने उत्तर दिलं नाही.
तेवढ्यात सुमतीबाई बाहेर आल्या. त्या स्त्रीला पाहताच त्यांच्या हातातील पाण्याचा ग्लास खाली पडला. तू? त्यांचा चेहरा पांढरा पडला. ती स्त्री रडत म्हणाली, हो सुमती, मी परत आले. सुमतीबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. 25 वर्षांनंतर माझ्या मुलासाठी. आतल्या खोलीतून अभय बाहेर आला. आई, कोण आहेत या? त्या स्त्रीने अभयकडे पाहिलं. क्षणभर तिचा श्वास थांबला. तिचे डोळे भरून आले. ती हळूहळू त्याच्या जवळ गेली. तुझं नाव अभय आहे ना? अभय आश्चर्यचकित झाला. हो, पण तुम्हाला माझं नाव कसं माहीत? त्या स्त्रीच्या ओठांवर थरथर होती. तिने हात पुढे करून अभयच्या चेहऱ्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, पण सुमतीबाईंनी तिचा हात थांबवला. नको. अभय हादरला. त्याने आयुष्यात पहिल्यांदाच आपल्या आईला इतकं घाबरलेलं पाहिलं होतं. आई, काय चाललंय? सुमतीबाई गप्प राहिल्या. ती अनोळखी स्त्री मात्र अश्रू पुसत म्हणाली, अभय, तुझ्या आयुष्यातलं एक खूप मोठं सत्य तुझ्यापासून लपवलं गेलं आहे. कसलं सत्य? सुमतीबाई ओरडल्या. बस, एक शब्दही पुढे बोलू नकोस. अभय आता संतापला. आई, मला कोणीतरी सांगेल का नक्की काय चाललंय? घरात शांतता पसरली. त्या स्त्रीने सुमतीबाईंकडे पाहिलं आणि मग अभयकडे, कारण तिचा आवाज थरथरत होता. जिला तू 25 वर्ष आई म्हणतोयस ती तुझी जन्मदाती आई नाही. अभयच्या चेहऱ्यावरचे भाव गोठले. काय? त्याने सुमतीबाईंकडे पाहिलं. आई, या खोटं बोलत आहेत ना? सुमतीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अभयने पुन्हा विचारलं, आई सांग ना, या खोटं बोलत आहेत ना? पण सुमतीबाई काहीच बोलल्या नाहीत आणि त्यांचं मौनच अभयसाठी सर्वात भयानक उत्तर होतं. अभय 2 पावलं मागे सरकला. म्हणजे मी तुमचा मुलगा नाही? सुमतीबाईंनी रडत त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. अभय, तू माझा मुलगा आहेस, पण जन्माने नाही. त्याच्या प्रश्नाने त्या गप्प झाल्या. तेवढ्यात त्या अनोळखी स्त्रीने एक वाक्य उच्चारलं, अभय, मी तुझी आई आहे. क्षणभर संपूर्ण घर स्तब्ध झालं. अभयने त्या स्त्रीकडे पाहिलं, मग सुमतीबाईंकडे. त्याच्या डोळ्यात हजारो प्रश्न होते. 25 वर्षांचं त्याचं आयुष्य एका क्षणात खोटं वाटू लागलं होतं. पण त्याला अजून एक सत्य माहीत नव्हतं. ती स्त्री खरोखरच त्याची जन्मदाती आई होती. पण तिने 25 वर्षापूर्वी अभयला सोडण्यामागचं कारण इतकं भयंकर होतं की ते सत्य बाहेर आलं तर एका प्रतिष्ठित कुटुंबाचा चेहरा कायमचा जगासमोर उघडा पडणार होता. आणि सर्वात मोठा प्रश्न होता, अभयला जन्म देणारी आई मोठी होती की त्याच्यासाठी स्वतःचं संपूर्ण आयुष्य वेचणारी आई? अभय आपल्या जन्माचं सत्य स्वीकारेल का? 25 वर्षापूर्वी त्या वादळी रात्री नेमकं काय घडलं होतं आणि अभयची जन्मदाती आई अचानक इतक्या वर्षांनी परत का आली? पुढे जन्मदात्या आईच्या भूतकाळाचं रहस्य आणि अभयच्या मनातील भावनिक संघर्ष अधिक तीव्र होईल. जन्मदात्री की संगोपन करणारी? मी तुझी आई आहे, त्या एका वाक्याने अभयच्या आयुष्याचा पाया हादरला. त्याचे डोळे कधी सुमतीबाईंकडे तर कधी त्या अनोळखी स्त्रीकडे जात होते. त्याला कोणावर विश्वास ठेवावा हेच समजत नव्हतं. नाही, हे खोटं आहे. अभयचा आवाज थरथरत होता. आई, काहीतरी बोल ना. सुमतीबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांनी हळूच मान खाली घातली. अभय, मी तुला कधीच खोटं सांगायचं नव्हतं, पण वेळच आली नाही. अभय 2 पावलं मागे गेला. म्हणजे इतकी वर्ष मी अंधारात होतो? माझ्या आयुष्याचं सत्य माझ्यापासून लपवलंत? तेवढ्यात ती स्त्री पुढे आली. माझं नाव मृणालिनी. अभय तिच्याकडे निर्विकार नजरेने पाहत राहिला. जर तुम्ही माझी आई असाल तर मला सोडलत का? हा प्रश्न ऐकताच मृणालिनीचा बांध फुटला. मी तुला कधीच सोडायचं ठरवलं नव्हतं बाळा. मग? त्या रात्री माझ्या मागे काही माणसं लागली होती. ते तुला माझ्यापासून हिरावून घेणार होते. तुझा जीव धोक्यात होता म्हणून मी तुला सुमतीताईंकडे सोपवलं. कोण होते ते लोक? मृणालिनी काही क्षण शांत राहिली. आत्ता मी ते सांगू शकत नाही. अभयचा राग वाढला. माझ्या जन्माचं सत्य सांगायला आलात आणि सर्वात महत्त्वाचं सत्य लपवताय?
मृणालिनीने शांत उत्तर दिलं. सत्य सांगितलं तर अजूनही तुझा जीव धोक्यात येऊ शकतो. हे ऐकून घरात पुन्हा शांतता पसरली. त्या रात्री अभयला झोपच लागली नाही. त्याच्या डोळ्यासमोर एकामागून एक आठवणी येत होत्या. लहानपणी ताप आला तेव्हा रात्रभर त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणाऱ्या सुमतीबाई, पहिल्या पगारातून त्यांच्यासाठी घेतलेली साडी, त्याच्या प्रत्येक यशात डोळे भरून आनंद मानणारी तीच आई. आई म्हणजे रक्ताचं नातं की प्रेमाचं? हा प्रश्न त्याच्या मनात सतत घुमत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अभय शांतपणे सुमतीबाईंजवळ आला. एक प्रश्न विचारू? विचार. तू मला कधी सत्य सांगितलं नाही, कारण तुला भीती वाटत होती की मी तुला सोडून जाईन. सुमतीबाईंचे अश्रू गालावरून ओघळले. हो, मी तुला जन्म दिला नाही, पण तुला वाढवताना प्रत्येक क्षणी मी स्वतःला तुझी आईच समजलं. अभय काही बोलला नाही. तो फक्त तिच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे रडू लागला. सुमतीबाईंनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. माझा मुलगा. हे सगळं नंदिनी शांतपणे पाहत होती. ती मृणालिनीकडे गेली. एक प्रश्न विचारू? विचार. तुम्ही 25 वर्ष कुठे होतात? मृणालिनीने खिडकीबाहेर पाहिलं. जिवंत होते, पण आयुष्य नव्हतं. म्हणजे मी एका अशा कैदेत होते जिथून बाहेर पडणं अशक्य होतं. नंदिनी दचकली. कोणाची कैद? मृणालिनीने उत्तर दिलं नाही. त्याच संध्याकाळी अभय ऑफिसला गेला. त्याचं मन अजिबात कामात नव्हतं. तेवढ्यात रिसेप्शनवरून फोन आला. सर, तुमच्यासाठी एक कुरिअर आलं आहे. अभयने पाकीट उघडलं. आत एक जुना फोटो होता. त्या फोटोमध्ये एक तरुण स्त्री हातात बाळ घेऊन हसत उभी होती. ते बाळ म्हणजे तो स्वतः होता. फोटोच्या मागे लिहिलं होतं, तुझं सत्य शोधायचं असेल तर जुन्या शिवमंदिरात ये, एकटाच. अभयच्या अंगावर काटा आला. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण कुरिअर कोण देऊन गेला याची कोणालाच माहिती नव्हती. रात्री तो कोणालाही न सांगता त्या जुन्या शिवमंदिरात पोहोचला. संपूर्ण मंदिर ओसाड होतं. फक्त समोर एक वृद्ध पुजारी दिवा लावत बसले होते. अभय त्यांच्या जवळ गेला. माझ्यासाठी कोणी संदेश ठेवला होता का? पुजाऱ्यांनी त्याच्याकडे बारकाईने पाहिलं. तू अभय? हो. पुजाऱ्यांनी मंदिराच्या गर्भगृहामध्ये ठेवलेली एक लहान लाकडी पेटी त्याच्या हातात दिली. ही तुझ्या आईने 25 वर्षांपूर्वी माझ्याकडे ठेवली होती. अभयचे हात थरथरू लागले. कोणत्या आईने? पुजारी म्हणाले, जिने तुला जन्म दिला. अभयने हळूहळू ती पेटी उघडली. आत एक चांदीचं लॉकेट होतं, एक पत्र होतं आणि एक रक्ताने माखलेला पुरुषाचा रुमाल. पत्र उघडण्याआधीच मंदिराबाहेर अचानक एका गाडीचा आवाज आला. काही अनोळखी माणसं मंदिरात घुसली. त्यांच्यातला एक माणूस ओरडला, ती पेटी त्याच्या हातातून हिसकावून घ्या. त्याला काहीही कळता कामा नये. अभयने पेटी छातीशी घट्ट धरली आणि पुढच्याच क्षणी त्याच्यावर हल्ला झाला. रक्ताने लिहिलेलं रहस्य. जुन्या शिवमंदिरात अचानक गोंधळ उडाला. ती पेटी त्याच्या हातातून हिसकावून घ्या. 4-5 मुखवटा घातलेली माणसं अभयच्या दिशेने धावत आली. अभयने क्षणाचाही विलंब न करता लाकडी पेटी छातीशी घट्ट धरली आणि मंदिराच्या मागच्या बाजूला धाव घेतली. त्याला जिवंत सोडू नका, एका माणसाने ओरडताच बाकीचे त्याच्या मागे धावू लागले. मंदिराच्या मागे दाट झाडी होती. अंधारामुळे काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. अभय एका दगडाला अडखळला आणि खाली पडला. पेटी त्याच्या हातातून सुटून काही अंतरावर जाऊन पडली. एक गुंड ती पेटी उचलण्यासाठी पुढे सरसावला. इतक्यात मंदिराचे वृद्ध पुजारी मोठ्याने ओरडले, अभय, पळ, ती पेटी कोणाच्याही हाती लागू देऊ नकोस. अभयने झटकन उठून त्या गुंडाला जोरात ढकललं. पेटी उचलली आणि पुन्हा धावू लागला. तेवढ्यात दूरवरून पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकू आला. गुंड घाबरले. निघा, पोलीस आले. क्षणात ते सर्व काळोखात गायब झाले. घरी परतल्यावर अभयचे कपडे फाटलेले होते. हाताला आणि कपाळाला जखमा झाल्या होत्या. सुमतीबाई आणि नंदिनी
त्याला त्या अवस्थेत पाहून घाबरल्या. हे काय झालं? अभयने काहीही न लपवता मंदिरातील सगळी घटना सांगितली. मृणालिनीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. म्हणजे ते लोक अजूनही तुझ्या मागावर आहेत? ते कोण आहेत? अभयने रागाने विचारलं. मृणालिनी काही क्षण गप्प राहिली. आता वेळ आली आहे तुला थोडंसं सत्य सांगण्याची. ती शांत आवाजात बोलू लागली. 25 वर्षांपूर्वी तुझे वडील विक्रम देशमुख एक प्रामाणिक उद्योगपती होते. त्यांच्या कंपनीत करोडो रुपयांचा गैरव्यवहार सुरू असल्याचं त्यांना समजलं. मग ज्यांनी तो गैरव्यवहार केला होता ते अतिशय प्रभावशाली लोक होते. तुझ्या वडिलांनी त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा केले आणि मृणालिनीच्या डोळ्यात अश्रू आले. एका रात्री त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अभयने हळूच विचारलं. तो अपघात नव्हता बरोबर? मृणालिनीने मान हलवली. तो खून होता. घरात पुन्हा शांतता पसरली. मग माझा जीव का धोक्यात होता? अभयने विचारलं. कारण त्या लोकांना वाटत होतं की विक्रमने गोळा केलेले पुरावे माझ्याकडे आहेत आणि तू मोठा झाल्यावर ते पुरावे तुझ्या हाती येतील. पण ते पुरावे आहेत कुठे? मृणालिनीने उत्तर दिलं. मलाही माहीत नाही. हे ऐकून अभय चकित झाला. म्हणजे 25 वर्ष तुम्ही स्वतःही ते शोधत होतात? हो. त्या रात्री सर्वजण झोपले पण अभयला मंदिरातून आणलेली पेटी उघडल्याशिवाय राहावेना. त्याने हळूच पत्र उघडलं. त्यावर सुंदर हस्ताक्षरात लिहिलं होतं, माझ्या अभयसाठी. जर हे पत्र तू वाचत असशील तर याचा अर्थ मी अजूनही तुझ्यापासून दूर आहे किंवा या जगात नाही. तू कोणावरही लगेच विश्वास ठेवू नकोस. तुझा सर्वात मोठा शत्रू तुझ्या अगदी जवळ आहे. माझ्या खोलीतील चांदीच्या लॉकेटमध्ये पहिली किल्ली लपवली आहे. उरलेलं सत्य तुलाच शोधायचं आहे. तुझा बाबा विक्रम. अभयच्या हातातून पत्र जवळजवळ खाली पडलं. म्हणजे बाबा जिवंत नसतानाही माझ्यासाठी संदेश ठेवून गेले होते. त्याने लगेच ते चांदीचं लॉकेट उघडून पाहिलं. खरंच त्यात एक अतिशय छोटी पितळी किल्ली होती. ही कोणत्या कुलूपाची किल्ली असेल? तो विचार करत असतानाच त्याच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईलवरून संदेश आला. पत्र वाचलं ना? आता पुढचा नंबर तुझा आहे. सत्य शोधायचा प्रयत्न करू नकोस. अभयचा श्वास वेगाने चालू लागला. तो नंबर परत लावला पण फोन बंद होता. दुसऱ्या दिवशी सकाळी अभयने सुमतीबाई आणि मृणालिनीला ते पत्र दाखवलं. मृणालिनी हादरली. हे विक्रमचं हस्ताक्षर आहे. सुमतीबाईंनीही ते ओळखलं. म्हणजे विक्रमने खरंच काहीतरी लपवून ठेवलं होतं. अभय ठाम आवाजात म्हणाला, मी बाबांचं सत्य बाहेर आणणार, कितीही धोका असला तरी. मृणालिनीने त्याचा हात धरला. मला पुन्हा माझा मुलगा गमवायचा नाही. अभय तिच्याकडे पाहून म्हणाला, आजपर्यंत मी आई म्हणजे फक्त सुमती आई समजत होतो. पण आता मला कळतंय, आई कोणतीही असो तिची भीती एकच असते, आपल्या मुलाला काही होऊ नये. हे ऐकून सुमतीबाई आणि मृणालिनी दोघींच्याही डोळ्यात अश्रू आले. त्याचवेळी घराबाहेर एक काळी आलिशान कार येऊन थांबली. त्यातून एक देखणा सूट घातलेला मध्यमवयीन माणूस खाली उतरला. तो थेट घरात आला. त्याने अभयकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला, मी राघव राणे, तुझ्या वडिलांचा सर्वात जवळचा मित्र. अभयला आशेचा किरण दिसला पण मृणालिनीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. ती घाबरून ओरडली, अभय, त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. राघवच्या ओठांवर एक गोड स्मित उमटलं. तो म्हणाला, विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवण्याआधी तुझ्या आईला विचार. 25 वर्षांपूर्वी विक्रमच्या मृत्यूच्या रात्री ती नेमकी कुठे होती? मृणालिनीचे डोळे विस्फारले. अभय स्तब्ध झाला. त्याच्या जन्मरात्री आईवरच वडिलांच्या मृत्यूचा संशय होता का? आईवरचा आरोप. 25 वर्षांपूर्वी विक्रमच्या मृत्यूच्या रात्री ती नेमकी कुठे होती? राघव राणेचे शब्द ऐकताच घरात शांतता पसरली. अभयने थरथरत्या नजरेने मृणालिनीकडे पाहिलं. आई, हे खरं आहे का? मृणालिनी काही क्षण निशब्द उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले. हो,
त्या रात्री मी विक्रमसोबत नव्हते. अभयच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसत होता. मग तुम्ही होता कुठे? तुला वाचवण्यासाठी. मला वाचवण्यासाठी? पण बाबा एकटे का होते? राघवने मध्येच हसत म्हटलं, कारण तुझ्या आईनेच त्यांना एकटं सोडलं होतं. बस, सुमतीबाई रागाने ओरडल्या. अर्धसत्य सांगून कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. राघव शांतपणे सोफ्यावर बसला. मग पूर्ण सत्य सांगा. मृणालिनीने दीर्घ श्वास घेतला. त्या दिवशी विक्रमने मला फोन केला होता. मृणाल, आज रात्री आपल्याला शहर सोडावं लागेल. माझ्याकडे असे पुरावे आहेत जे अनेक मोठ्या लोकांना तुरुंगात पाठवू शकतात. मी अभयला घेऊन निघाले, पण रस्त्यात काही गुंडांनी आमची गाडी अडवली. मग विक्रमने मला फोन करून सांगितलं, तू अभयला घेऊन पळ, माझी काळजी करू नकोस. तिचा आवाज भरून आला. तो तो त्यांचा शेवटचा फोन होता. अभय शांतपणे ऐकत होता. म्हणजे तुम्ही बाबांना सोडलं नाही, त्यांनीच तुम्हाला पळायला सांगितलं? हो. राघवने पुन्हा टाळी वाजवली. वा, किती सुंदर कथा आहे. तुमचा अर्थ काय? अभयने विचारलं. राघवने आपल्या बॅगेतून एक जुनी फाईल काढली. ही पोलिसांची केस फाईल आहे. त्याने एक फोटो अभयसमोर ठेवला. त्या फोटोमध्ये मृणालिनी आणि एक अनोळखी पुरुष एका हॉटेलमध्ये एकत्र दिसत होते. अभयचा श्वास अडकला. हा माणूस कोण? मृणालिनीने फोटो पाहिला आणि ती हादरली. हा फोटो खोटा आहे. खोटा? राघव म्हणाला. हा फोटो विक्रमच्या मृत्यूच्या रात्रीचा आहे. नाही, मृणालिनी मोठ्याने ओरडली. हा बनावट फोटो आहे. अभयच्या मनात पुन्हा वादळ उठलं. एका बाजूला जन्मदात्री आई, दुसऱ्या बाजूला तिच्यावरचे गंभीर आरोप. त्याला काय खरं आणि काय खोटं हेच समजेनासं झालं. त्या रात्री नंदिनीने अभयला समजावलं, सत्य नेहमी दिसतं तसं नसतं. मग मी कोणावर विश्वास ठेवू? पुराव्यांवर. नंदिनीच्या ह्या एका वाक्याने अभयच्या मनात नवा विचार आला. दुसऱ्या दिवशी तो त्या फोटोचा तपास करण्यासाठी आपल्या कॉलेजमधील मित्र समर्थकडे गेला. समर्थ हा डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञ होता. समर्थने फोटो संगणकावर तपासला. काही मिनिटांनी तो आश्चर्याने म्हणाला, अभय, हा फोटो मूळ नाही. म्हणजे हा फोटो अतिशय हुशारीने बनावट तयार करण्यात आला आहे. 2 वेगवेगळे फोटो एकत्र करून तयार केले आहेत. अभयच्या डोळ्यात आशेचा प्रकाश आला. म्हणजे आई निर्दोष असू शकते. घरी परतल्यावर त्याने ही गोष्ट सर्वांना सांगितली. मृणालिनीच्या डोळ्यात दिलासा दिसत होता, पण राघवच्या चेहऱ्यावर फारसा बदल नव्हता. तो फक्त हसत म्हणाला, छान, पण एका बनावट फोटोमुळे सगळे आरोप संपत नाहीत. तुम्हाला नेमकं काय हवं आहे? अभयने रागाने विचारलं. राघवने शांतपणे उत्तर दिलं, मला फक्त विक्रमने लपवलेले पुरावे हवे आहेत. हे ऐकताच मृणालिनी घाबरली. म्हणजे तुला त्या पुराव्यांची माहिती आहे? राघव काही बोलला नाही. तो उठला आणि निघून गेला. त्या रात्री अभयने पुन्हा बाबांचं पत्र वाचलं. त्यात लिहिलेलं एक वाक्य त्याच्या लक्षात आलं. माझ्या खोलीतील चांदीच्या लॉकेटमध्ये पहिली किल्ली आहे. पहिली किल्ली म्हणजे अजून किल्ल्या आहेत. तो लगेच बाबांच्या जुन्या बंगल्याकडे गेला, जो 25 वर्षांपासून बंद होता. धुळीने माखलेल्या त्या घरात प्रत्येक भिंत जणू काही भूतकाळ जपून बसली होती. तो विक्रम यांच्या जुन्या अभ्यासिकेत गेला. टेबल, कपाटं, पुस्तकं सगळं तसंच होतं. अचानक त्याची नजर भिंतीवरील एका मोठ्या चित्रावर गेली. चित्र किंचित तिरकं होतं. त्याने ते सरळ केलं आणि चित्रामागे भिंतीत एक लहानसं लोखंडी कुलूप दिसलं. अभयने खिशातून पहिली किल्ली काढली. त्याचे हात थरथरत होते. त्याने किल्ली कुलूपात फिरवली. टक, कुलूप उघडलं. भिंतीचा गुप्त कप्पा हळूहळू उघडू लागला. आत एक काळी डायरी होती आणि तिच्यावर रक्ताने लिहिलेले 3 शब्द,
राघववर विश्वास ठेवू नको. अभय डायरी उचलणार इतक्यात त्याच्या मागून बंदुकीचा आवाज घुमला. धाड! गोळी त्याच्या अगदी कानाजवळून भिंतीत जाऊन घुसली. अभय घाबरून मागे वळला. दारात काळ्या कपड्यात एक मुखवटा घातलेला माणूस बंदूक रोखून उभा होता. तो थंड आवाजात म्हणाला, ती डायरी खाली ठेव, नाहीतर पुढची गोळी चुकणार नाही. रक्ताच्या नात्यापेक्षा मायेचं नातं मोठं. ती डायरी खाली ठेव, नाहीतर पुढची गोळी चुकणार नाही. मुखवटा घातलेल्या माणसाचा थंड आवाज संपूर्ण खोलीत घुमला. अभयच्या हातात ती काळी डायरी होती. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते, पण त्याने डायरी खाली ठेवली नाही. तू कोण आहेस? अभयने विचारलं. त्या माणसाने उत्तर दिलं नाही. त्याने पुन्हा बंदूक रोखली. शेवटचं सांगतो, डायरी माझ्याकडे दे. अभयच्या नजरेसमोर बाबांचं पत्र तरळलं. सत्यासाठी लढ, पण विश्वास विचारपूर्वकच ठेव. क्षणाचाही विचार न करता अभयने खोलीतील जुना दिवा त्या माणसाच्या दिशेने फेकला. दिवा फुटला. संपूर्ण खोली अंधारात बुडाली. अंधाराचा फायदा घेत अभय डायरी घेऊन मागच्या दरवाजातून बाहेर पळाला. पाठीमागून गोळ्यांचे 2 आवाज आले, धाड धाड. पण नशिबाने गोळ्या त्याला लागल्या नाहीत. घरी पोहोचताच सुमनबाई धावत त्याच्या जवळ आल्या. अभय, तुला काही लागलं नाही ना? त्याने त्यांच्या हातावर आपला हात ठेवला. मी ठीक आहे आई. मृणालिनीही धावत आली. तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. हे सगळं माझ्यामुळे होतंय. सुमतीबाईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. नाही, आता आपण सगळे एकत्र आहोत. पहिल्यांदाच दोन्ही आई एकमेकींकडे वैराने नाही तर एका मुलाच्या काळजीने पाहत होत्या. सर्वांनी मिळून डायरी उघडली. पहिल्या काही पानांवर विक्रम यांच्या व्यवसायाच्या नोंदी होत्या. पुढे एक महत्त्वाची नोंद दिसली. आज मला खात्री झाली आहे की माझ्या कंपनीतला गद्दार बाहेरचा नाही, तो माझ्या अगदी जवळचा आहे. अभयने पान पलटलं. जर मला काही झालं तर माझ्या मुलाने सूर्योदय हे नाव लक्षात ठेवावं. सूर्योदय? नंदिनीने विचारलं. हे एखाद्या ठिकाणाचं नाव आहे की एखादा संकेत? अभय म्हणाला. तेवढ्यात डायरीच्या शेवटच्या पानातून एक जुना नकाशा खाली पडला. नकाशावर लाल शाईने एका गावाभोवती गोल काढला होता. त्या गावाचं नाव होतं सूर्यगाव. दुसऱ्या दिवशी अभय, नंदिनी, सुमतीबाई आणि मृणालिनी सूर्यगावाकडे निघाले. रस्ताभर मृणालिनी शांत होती. अचानक ती म्हणाली, या गावात मी आणि विक्रम लग्नानंतर पहिल्यांदा आलो होतो. अभयने तिच्याकडे पाहिलं. म्हणजे बाबांच्या आठवणी इथे आहेत. ती हसली. फक्त आठवणी नाहीत, कदाचित सत्यही. सूर्यगावात पोहोचल्यावर त्यांना एक मोडकळीस आलेलं जुनं घर दिसलं. दारावर गंजलेली पाटी होती, सूर्योदय वाडा. अभयच्या अंगावर काटा आला. म्हणजे बाबांनी डायरीत लिहिलेलं सूर्योदय हे याच वाड्याबद्दल होतं. ते सर्व आत गेले. घरात धूळ, कोळ्याची जाळी आणि वर्षानुवर्षे बंद असल्याची चिन्ह होती. अचानक सुमतीबाई एका जुन्या झोपाळ्यासमोर थांबल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. याच झोपाळ्यात तुला मी पहिल्यांदा झोपवलं होतं. अभय आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. तुम्ही इथे आधी आली होती? सुमतीबाई घाबरल्या. त्यांच्या तोंडून नकळत एक गुपित बाहेर पडलं होतं. मृणालीनेही आश्चर्याने विचारलं, सुमतीताई, तुम्हाला या वाड्याची माहिती होती? सुमतीबाई काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी हळू आवाजात सांगितलं, हो, पण हे सत्य मी आजवर कोणालाच सांगितलं नाही. अभय स्तब्ध झाला. म्हणजे तुम्हीही काहीतरी लपवत होतात? तेवढ्यात वाड्याच्या वरच्या मजल्यावरून एखादी वस्तू पडल्याचा मोठा आवाज आला. सर्वजण धावत वर गेले. एका खोलीचं दार अर्धवट उघडं होतं. अभयने दार ढकललं. आत धुळीने माखलेली खोली होती. भिंतीवर विक्रम आणि मृणालिनी यांचा मोठा फोटो लटकत होता. पण फोटोच्या खाली लाल रंगाने नुकतंच लिहिलेलं होतं, सत्य शोधणाऱ्यांचा शेवट इथेच होतो. ते वाचून सर्वांच्या अंगावर शहारे आले आणि त्याच क्षणी खोलीचं दार बाहेरून जोरात बंद झालं. धाड! सर्वजण आत अडकले.
बाहेरून कोणाच्या तरी पावलांचा आवाज जवळ येत होता आणि एक परिचित आवाज ऐकू आला. आता खेळाचा शेवट जवळ आला आहे. अभय. सत्याच्या दारामागचा चेहरा. धाड. खोलीचे जड लाकडी दार बाहेरून बंद झाले. अभयने पूर्ण ताकदीने दार ढकलले, पण ते हललेही नाही. कोणी आहे बाहेर? तो मोठ्याने ओरडला. उत्तराऐवजी फक्त थंड हसू ऐकू आलं. आता खेळाचा शेवट जवळ आला आहे. अभय. तो आवाज ओळखीचा वाटत होता. नंदिनीने घाबरून सुमतीबाईंचा हात पकडला. मृणालिनी मात्र भिंतीकडे एकटक पाहत होती. हा हा आवाज मी आधीही ऐकला आहे. अभयने खोलीत नजर फिरवली. एक खिडकी पूर्णपणे बंद होती, पण तिच्या चौकटीतून थोडासा प्रकाश आत येत होता. त्याने ती उघडण्याचा प्रयत्न केला. बराच जोर लावल्यानंतर खिडकी उघडली. सर्वजण एकामागोमाग एक बाहेर आले. खोलीच्या बाहेर कोणीच नव्हतं, पण जमिनीवर एक काळा मोबाईल पडलेला होता. अभयने तो उचलला. मोबाईल लॉक नव्हता. त्यात एकच व्हिडिओ सेव्ह होता. त्याने व्हिडिओ सुरू केला. व्हिडिओमध्ये 25 वर्षांपूर्वीचं दृश्य दिसत होतं. विक्रम एका अंधाऱ्या गोदामात उभे होते. त्यांच्या समोर 3 माणसं होती. त्यातील एकाचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. विक्रम रागाने म्हणत होते, मी तुमच्या गुन्ह्यांचे सगळे पुरावे जमा केले आहेत. उद्या सकाळी ते पोलिसांकडे पोहोचतील. त्यावर त्या माणसाने उत्तर दिलं, मग उद्याचा सूर्य तू पाहणार नाहीस. व्हिडिओ अचानक बंद झाला. शेवटचा चेहरा दिसण्याआधीच रेकॉर्डिंग संपलं. अभयने व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला. अचानक त्याच्या लक्षात आलं, त्या अनोळखी माणसाच्या हातात एक खास अंगठी होती. सोन्याची अंगठी. त्यावर सिंहाचं चिन्ह कोरलेलं होतं. मृणालिनींचा चेहरा फटकन पांढरा पडला. ही अंगठी तुम्ही ओळखता? ती हळू आवाजात म्हणाली. ही अंगठी फक्त सिंहराज ग्रुपच्या भागीदारांकडे असायची. सिंहराज ग्रुप? हो, विक्रमचे व्यावसायिक भागीदार. सुमतीबाईंना अचानक काहीतरी आठवलं. अभय, विक्रमने एकदा मला सांगितलं होतं. काय? जर माझ्यावर संकट आलं तर सिंहाच्या चिन्हावर लक्ष ठेव. अभयच्या मनात एकामागून एक धागे जुळू लागले. तेवढ्यात नंदिनीने खोलीच्या कोपऱ्यातील जुने कपाट उघडले. आत धुळीने माखलेली एक लोखंडी पेटी होती. पहिली किल्ली त्यात बसत होती. टक. पेटी उघडली. त्यात काही जुनी कागदपत्र, एक कॅसेट आणि एक लिफाफा होता. लिफाफ्यावर लिहिलं होतं, हे फक्त माझ्या मुलासाठी. अभयने थरथरत्या हातांनी पत्र उघडलं. त्यात विक्रम यांनी लिहिलं होतं, अभय, जर तू इथपर्यंत पोहोचला असशील तर मला तुझा अभिमान आहे. माझ्या मृत्यूचा सूत्रधार अजूनही मोकळा फिरत आहे. पण लक्षात ठेव, तो शत्रू बाहेर नाही. तो आपल्या कुटुंबाच्या विश्वासात राहतो. त्याच्यावर तू अनेकदा विश्वास ठेवला आहेस. अभयचे डोळे विस्फारले. आपल्या कुटुंबातला? सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. क्षणभर प्रत्येकावर संशय येऊ लागला. तेवढ्यात अभयच्या मोबाईलवर राघव राणेचा फोन आला. अभय, तू सूर्यगावात आहेस ना? हो. मग ताबडतोब त्या वाड्यातून बाहेर पड. का? राघवचा आवाज गंभीर झाला. कारण तिथे ठेवलेला प्रत्येक पुरावा तुला मारण्यासाठीच वापरला जात आहे. म्हणजे? मी तिथे येतोय. तोपर्यंत कोणावरही विश्वास ठेवू नकोस. फोन कट झाला. अभय विचारात पडला. राघव खरंच मदत करत होता की पुन्हा एखादा सापळा रचत होता? तेवढ्यात मृणालिनीने कॅसेट हातात घेतली. या वाड्यात अजूनही जुना टेप रेकॉर्ड आहे. सर्वजण खालील खोलीत गेले. टेप रेकॉर्डर साफ करून कॅसेट लावली. काही सेकंद खरखर आवाज आला. मग विक्रमचा आवाज स्पष्ट ऐकू आला. मृणाल, जर तू हे ऐकत असशील तर याचा अर्थ मी जिवंत नाही. मृणालिनी रडू लागली. विक्रम पुढे म्हणत होते, ज्याच्यावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला. टेप अचानक अडकली. आवाज बंद झाला. अभयने घाईघाईने कॅसेट बाहेर काढली, पण टेपचा काही भाग जळालेला होता.
महत्वाचं नाव ऐकण्याआधीच रेकॉर्डिंग संपलं होतं. तेवढ्यात वाड्याच्या अंगणात अनेक गाड्यांचे आवाज घुमले. खिडकीतून पाहिल्यावर अभयच्या पायाखालची जमीन सरकली. 10-12 काळ्या गाड्या वाड्याभोवती उभ्या होत्या. त्यातून शस्त्रधारी माणसं खाली उतरू लागली आणि त्यांच्या मधोमध राघव राणे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होतं. तो वर पाहत मोठ्याने म्हणाला, अभय, आता लपून काही उपयोग नाही. तुझ्या वडिलांचा खेळ मी संपवला होता. आता तुझी पाळी आहे. खरा गुन्हेगार कोण? सूर्योदय वाड्याभोवती काळ्या गाड्यांचा गराडा पडला होता. राघव राणे हातात बंदूक घेऊन अंगणात उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचं हास्य होतं. तो वरच्या गॅलरीकडे पाहत मोठ्याने म्हणाला, अभय, आता पळून जाण्याचा मार्ग नाही. शांतपणे खाली ये. नंदिनी घाबरून अभयच्या जवळ आली. आपण पोलिसांना फोन करूया. अभयने मोबाईल काढला, पण नेटवर्कच नव्हतं. त्यांनी सिग्नल जॅमर लावला आहे. अभय म्हणाला. राघवचे माणसं वाड्यात शिरू लागले. अभयने सगळ्यांना मागच्या गुप्त मार्गाने बाहेर जाण्यास सांगितलं. आई, तुम्ही दोघी आणि नंदिनी आधी जा. सुमतीबाईंनी ठामपणे उत्तर दिलं, नाही, तुला एकट्याला सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. मृणालीनेही अभयचा हात धरला. आज पुन्हा 25 वर्षापूर्वीसारखी चूक मी करणार नाही. यावेळी मी माझ्या मुलासोबतच उभी राहीन. अभयच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं, एकीने त्याला जन्म दिला होता तर दुसरीने त्याला आयुष्य दिलं होतं. दोघींचं प्रेम सारखंच होतं. तेवढ्यात खाली गोळीबार सुरू झाला. थाड थाड. गुंड वरच्या मजल्याकडे येत होते. अभयने पटकन लोखंडी कपाट ढकलून जिन्यापुढे लावलं. काही मिनिटांसाठी त्यांना वेळ मिळाला. अचानक वाड्याच्या मागच्या दरवाजातून एक वृद्ध माणूस आत आला. त्याला पाहताच मृणालिनी आश्चर्याने म्हणाली, माधव काका. तो विक्रम यांच्या बंगल्याचा जुना विश्वासू नोकर होता. लवकर माझ्या मागे या, तो घाईघाईने म्हणाला. माझ्याकडे अजून एक गुप्त मार्ग आहे. सर्वजण त्याच्या मागे गेले. गुप्त तळघरात पोहोचल्यावर माधव काकांनी एक लाकडी पेटी बाहेर काढली. ही साहेबांनी मला 25 वर्षांपूर्वी सांभाळायला दिली होती. अभयने पेटी उघडली. आत एक पेनड्राईव्ह, काही कागदपत्र आणि विक्रम यांचा फोटो होता. फोटोच्या मागे लिहिलं होतं, ज्याला तू काका म्हणतोस तोच माझा मारेकरी आहे. अभयच्या अंगावर काटा आला. काका? त्याने लगेच विचारलं. राघव? माधव काकांनी हळूच मान हलवली. हो, राघव राणे. माधव काका सांगू लागले. विक्रम साहेबांना राघवच्या काळ्या पैशांच्या व्यवहाराची माहिती मिळाली होती. त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मग राघवने आपल्या साथीदारांसोबत मिळून साहेबांचा खून केला. मृणालिनी रडू लागली. म्हणजे माझा संशय बरोबर होता. अभयने पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडला. त्यात अनेक व्हिडिओ, बँक व्यवहार, गुप्त रेकॉर्डिंग आणि राघवच्या गुन्ह्यांचे ठोस पुरावे होते. नंदिनी आनंदाने म्हणाली, आता तो वाचू शकणार नाही. पण त्याच क्षणी थाड. तळघराचं दार लाथ मारून उघडलं गेलं. राघव आणि त्याचे माणसं आत शिरले. राघवने टाळ्या वाजवल्या. शाबास अभय, अखेर तुला सगळं कळलं. तो हसत पुढे आला. हो, विक्रमचा खून मीच केला. हे ऐकून अभयचा राग अनावर झाला. तू माझ्या बाबांना मारलंस? राघव निर्विकारपणे म्हणाला. फक्त त्यांनाच नाही. तो मृणालिनीकडे पाहत म्हणाला, तुझ्या आयुष्याचीही राख केली. राघवने बंदूक अभयवर रोखली. तो पेनड्राईव्ह माझ्याकडे दे. अभयने नकारार्थी मान हलवली. कधीच नाही. राघव ट्रिगर दाबणार इतक्यात मृणालिनी अभयसमोर उभी राहिली. थाड. गोळी सुटली. मृणालिनीच्या खांद्यात गोळी घुसली. ती वेदनेने खाली कोसळली. आई! अभय आणि सुमतीबाई दोघेही तिच्याकडे धावले. रक्ताने तिची साडी लाल झाली होती. तिने थरथरत्या हाताने अभयचा चेहरा स्पर्श केला. माझ्या बाळा, यावेळी मी तुला वाचवलं.
अभयच्या डोळ्यात अश्रूंचा पूर वाहू लागला. त्याने दोन्ही आईंचे हात आपल्या हातात घेतले. त्या क्षणी त्याला उमगलं, आईचं प्रेम रक्तात नसतं, ते त्यागात असतं. पण राघव पुन्हा बंदूक उचलत होता आणि यावेळी त्याच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य होतं. तो म्हणाला, आता या कथेचा शेवट होईल. एका आईचा त्याग. तळघरात गोळीबाराचा आवाज घुमत होता. मृणालिनी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिच्या खांद्यातून सतत रक्त वाहत होतं. आई, डोळे उघड. अभय तिचा हात धरून रडत होता. मृणालिनीने कसाबसा डोळे उघडले. रडू नकोस मुला, आईचा जीव गेला तरी चालेल, पण मुलाला काही होऊ नये. हे ऐकून सुमतीबाईंचेही डोळे भरून आले. त्या मृणालिनीच्या जवळ बसल्या आणि तिचा हात आपल्या हातात घेत म्हणाल्या, तू एकटी नाहीस. आजपासून अभयच्या 2 नाही तर एकाच मनाच्या 2 आई आहेत. मृणालिनीने अश्रूंमधून हलकंसं हसू दिलं. राघव पुन्हा बंदूक उचलत होता. तेवढ्यात धाड. तळघरातील दिवे अचानक बंद झाले. संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. माधव काकांनी मुख्य वीज पुरवठा बंद केला होता. अभय, पळ, ते मोठ्याने ओरडले. अंधाराचा फायदा घेत अभयने नंदिनीला पेनड्राईव्ह दिला. हा तुझ्याकडे ठेव. काहीही झालं तरी हे पुरावे सुरक्षित राहिले पाहिजेत. नंदिनीने तो आपल्या दुपट्ट्यात लपवला. गुंड टॉर्चच्या प्रकाशात त्यांचा शोध घेत होते. अभय, सुमतीबाई आणि माधव काका मृणालिनीला आधार देत गुप्त बोगद्यातून बाहेर पडू लागले. बोगदा खूप अरुंद आणि अंधारा होता. अचानक मागून राघवचा आवाज आला, कोणीही जिवंत बाहेर जाणार नाही. त्याच क्षणी पुन्हा गोळीबार सुरू झाला. गोळी माधव काकांच्या छातीत लागली. ते खाली कोसळले. अभय धावत त्यांच्या जवळ गेला. माधव काकांनी थरथरत्या हाताने त्याचा हात धरला. मुला, वेळ कमी आहे. त्यांनी आपल्या खिशातून एक छोटी चावी काढून अभयच्या हातात ठेवली. ही शेवटची किल्ली आहे. कशाची? विक्रम साहेबांनी बँकेच्या लॉकरमध्ये शेवटचे पुरावे ठेवले आहेत. कोणत्या बँकेत? माधव काका हळूच म्हणाले. राष्ट्रीय सहकारी बँक, लॉकर क्रमांक 307. इतकं बोलून त्यांचा हात निश्चल झाला. माधव काका. अभयच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कसे बसे ते सर्व बोगद्यातून बाहेर पडले. बाहेर आल्यावर त्यांनी तातडीने मृणालिनीला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले, गोळी खांद्याजवळ अडकली आहे. ऑपरेशन करावं लागेल. अभय ऑपरेशन थिएटर बाहेर बसला होता. सुमतीबाईंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. धीर धर. अभय त्यांच्या कुशीत डोकं ठेवून लहान मुलासारखा रडू लागला. आई, मला दोघींनाही गमवायचं नाही. सुमतीबाईंनी त्याला घट्ट मिठी मारली. आईचं प्रेम कधी मरत नाही रे. शरीर थकतं पण माया नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मृणालिनी शुद्धीवर आली. तिने अभयला जवळ बोलावलं. माझ्याकडे अजून एक सत्य आहे. काय? राघव एकटा नाही. अभय चकित झाला. म्हणजे? त्याच्यासोबत अजून एक माणूस आहे जो आतापर्यंत आपल्या घरात ये जा करत होता. कोण? मृणालिनी बोलणार इतक्यात रुग्णालयातील मॉनिटरचा अलार्म वाजू लागला. एक नर्स धावत आली. सगळे बाहेर या. डॉक्टर आत गेले. अभयची धडधड वाढली. काही मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले. रुग्णाला विष देण्याचा प्रयत्न झाला आहे. काय? अभय ओरडला. सुदैवाने आम्ही वेळेत लक्षात घेतलं. सर्वजण हादरले. म्हणजे राघवचे लोक रुग्णालयातही पोहोचले होते? अभयने लगेच सुरक्षा कॅमेऱ्याचं फुटेज मागवलं. फुटेजमध्ये एक डॉक्टरांच्या वेशातील माणूस दिसत होता. त्याचा चेहरा मास्कमुळे झाकलेला होता. पण तो बाहेर पडताना त्याच्या हातावरील घड्याळ स्पष्ट दिसलं. तेच घड्याळ अभयने काही दिवसांपूर्वी आपल्या एका जवळच्या व्यक्तीच्या हातात पाहिलं होतं. त्याचा चेहरा गंभीर झाला. नाही, हे शक्य नाही. नंदिनीने विचारलं. कोण आहे तो? अभय हळू आवाजात म्हणाला. जर माझा संशय खरा असेल तर आपल्या घरातला विश्वासू माणूसच
आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच क्षणी अभयच्या मोबाईलवर एक व्हिडिओ कॉल आला. स्क्रीनवर राघव दिसत होता. त्याच्या शेजारी एक खुर्ची होती आणि त्या खुर्चीला दोऱ्यांनी बांधलेली व्यक्ती पाहताच अभयच्या पायाखालची जमीन सरकली. तो ओरडला, "बाबा!" स्क्रीनवरील व्यक्ती अगदी विक्रमसारखी दिसत होती. राघव हसत म्हणाला, "हो अभय, तुझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं रहस्य अजून बाकी आहे. जिवंत की फसवणूक?" "बाबा!" अभयच्या हातातून मोबाईल जवळजवळ खाली पडला. स्क्रीनवर खुर्चीला बांधलेला माणूस अगदी विक्रमसारखाच दिसत होता. पांढरे झालेले केस, वाढलेली दाढी आणि थकलेला चेहरा. राघव मोठ्याने हसला. "काय अभय, विश्वास बसत नाही ना?" अभयचा आवाज थरथरत होता. हे माझे बाबा आहेत का?" राघवने उत्तर न देता व्हिडिओ कॉल बंद केला. रुग्णालयात सर्वजण स्तब्ध उभे होते. मृणालिनीने अभयला जवळ बोलावलं. "मुला, शांत हो. आई बाबा जिवंत असतील तर?" मृणालिनीने डोळे मिटले. "मी स्वतः त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवली होती. मग हा माणूस कोण?" कोणाकडेच उत्तर नव्हतं. नंदिनीने शांतपणे म्हटलं, "राघव आपल्याला मानसिकरित्या खचवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण घाईत निर्णय घेऊ नये." अभयने मान हलवली. "बरोबर आहे, आधी सत्य शोधू." तेवढ्यात त्याला माधव काकांनी दिलेली शेवटची किल्ली आठवली. लॉकर क्रमांक 307. दुसऱ्या दिवशी सकाळी अभय आणि नंदिनी बँकेत पोहोचले. सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर व्यवस्थापक त्यांना लॉकरमध्ये घेऊन गेले. अभयने थरथरत्या हातांनी चावी कुलपात फिरवली. टक! लॉकर उघडला. आत एक जाड फाईल, एक हार्ड डिस्क आणि एक छोटासा व्हिडिओ कॅमेरा होता. त्यासोबत एक चिठ्ठी होती. जर हा लॉकर उघडला गेला असेल तर याचा अर्थ अभय सत्यापर्यंत पोहोचला आहे. घरी परतल्यावर त्यांनी हार्ड डिस्कमधील व्हिडिओ पाहिला. स्क्रीनवर विक्रम दिसत होते. ते थेट कॅमेऱ्याकडे पाहत म्हणाले, "अभय, जर तू हे पाहत असशील तर मी या जगात नसेन." अभयचे डोळे भरून आले. विक्रम पुढे म्हणाले, "राघव राणे माझा मित्र नव्हता. तो माझा सर्वात मोठा शत्रू होता. त्याने माझ्या कंपनीतून हजारो कोटींचा गैरव्यवहार केला. त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती." अभयचा श्वास रोखला गेला. विक्रम म्हणाले, "त्या व्यक्तीचं नाव आहे?" अचानक व्हिडिओ थांबला. हार्ड डिस्कमधील फाईल खराब झाली होती. महत्त्वाचं नाव पुन्हा अपूर्णच राहिलं. अभय निराश झाला. प्रत्येक वेळी सत्य समोर येण्याआधी काहीतरी घडतं. तेवढ्यात नंदिनीने फाईलमधील कागदपत्र तपासायला सुरुवात केली. एका कागदावर अनेक कंपन्यांची नावं आणि व्यवहारांची यादी होती. शेवटच्या पानावर लाल शाईने लिहिलं होतं, "विश्वासघात घरातून सुरू झाला." रात्री उशिरा अभय रुग्णालयात मृणालिनीला भेटायला गेला. ती आता थोडी बरी होती. अचानक तिने त्याचा हात घट्ट पकडला. "अभय." "हो आई, मला आठवलं." "काय?" "त्या रात्री विक्रमने एका व्यक्तीचं नाव घेतलं होतं." अभयचा श्वास अडकला. "कोण?" मृणालिनी हळू आवाजात म्हणाली. "तो म्हणाला होता, राघवला एकट्याला दोष देऊ नकोस. आपल्या माणसानेच आपल्याला विकलं आहे." तेवढ्यात रुग्णालयाच्या कॉरिडॉरमध्ये गोंधळ उडाला. एक सुरक्षारक्षक धावत आला. "अभय सर, कोणीतरी तुमच्या घरी आग लावली आहे." "काय?" अभय आणि नंदिनी तातडीने घरी पोहोचले. घराला मोठी आग लागली होती. अग्निशमन दल आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं. सुमतीबाई बाहेर सुरक्षित उभ्या होत्या, पण त्यांचा चेहरा घाबरलेला होता. "अभय, आई, तू ठीक आहेस ना?" "हो, पण..." त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या. कोणीतरी घरात शिरून विक्रमची डायरी आणि सगळे पुरावे घेऊन गेला. अभय हादरला. इतक्यात राखेच्या ढिगाऱ्यात त्याला एक अर्धवट जळालेला फोटो दिसला. त्याने तो उचलला. त्या फोटोमध्ये विक्रम, राघव
आणि त्यांच्या मधोमध उभा असलेला तिसरा माणूस स्पष्ट दिसत होता. अभयने तो चेहरा पाहिला आणि त्याच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले, नाही, हे अशक्य आहे. कारण त्या फोटोतील तिसरी व्यक्ती होती माधव काका. नाही, हे अशक्य आहे. अभयच्या हातातील अर्धवट जळालेला फोटो थरथरत होता. फोटोमध्ये विक्रम, राघव आणि माधव काका एकत्र उभे होते. क्षणभर अभयच्या मनात शंका निर्माण झाली. माधव काका देखील या कटात सामील होते का? सुमतीबाई शांतपणे म्हणाल्या, अभय, कोणताही निष्कर्ष काढण्याआधी पूर्ण सत्य जाणून घे. नंदिनीने फोटो नीट पाहिला. तिला फोटोच्या मागे काहीतरी लिहिलेलं दिसलं. तिने फोटो उलटा केला. त्यावर विक्रम यांच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, माझे 2 विश्वासू साथीदार राघव आणि माधव. पण राघव या नावावर लाल शाईने मोठा क्रॉस मारलेला होता. त्याखाली लिहिलं होतं, माधव शेवटपर्यंत माझ्यासोबत राहिला. अभयच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे माधव काका निरपराध होते. त्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन सत्य जपलं होतं. तेवढ्यात अभयच्या मोबाईलवर एक संदेश आला, जर राघवला पकडायचा असेल तर आज रात्री 11 वाजता जुन्या गोदामात ये, एकटाच. अभय जाणारच होता, पण सुमतीबाईंनी त्याचा हात धरला. नाही आई, मला जायलाच हवं. यावेळी तू एकटा जाणार नाहीस. मृणालिनीही पुढे आली. तुझ्यासाठी मी 25 वर्ष जगले. आता तुला पुन्हा धोक्यात जाऊ देणार नाही. रात्री पोलिसांना सर्व पुरावे देण्यात आले. पेनड्राईव्ह, बँकेतील कागदपत्र, व्हिडिओ, आर्थिक व्यवहार, सर्व काही पोलिसांच्या ताब्यात होतं. पोलिसांनी गोदामाभोवती गुप्त सापळा रचला. रात्री 11 वाजता राघव आपल्या माणसांसह गोदामात आला. त्याला वाटलं अभय एकटाच येईल, पण अचानक चारही बाजूंनी पोलिसांनी गोदामाला घेरलं. राघव राणे, शरण या. राघव संतापला, अभय, तू माझा विश्वासघात केलास. अभय ठाम आवाजात म्हणाला, विश्वासघात मी नाही, तू माझ्या बाबांचा केलास. राघवने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला पकडलं. त्याच्याकडून अनेक गुन्ह्यांची कबुली मिळाली. त्याने विक्रमच्या खुनाची, आर्थिक घोटाळ्याची आणि पुरावे नष्ट करण्याच्या कटाची कबुली दिली. रुग्णालयातील विषप्रयोगाचाही तोच सूत्रधार असल्याचं समोर आलं. काही महिन्यांनी न्यायालयाने राघवला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विक्रम यांच्यावरचे सर्व खोटे आरोप मागे घेण्यात आले. त्यांचं नाव पुन्हा सन्मानाने घेतलं जाऊ लागलं. मृणालिनी पूर्णपणे बरी झाली. एका संध्याकाळी अभय दोन्ही आईंसोबत अंगणात बसला होता. तो हसत म्हणाला, आज मला एक प्रश्न विचारायचा आहे. सुमतीबाई आणि मृणालिनी त्याच्याकडे पाहू लागल्या. माझी खरी आई कोण? दोघीही शांत झाल्या. मग अभय स्वतःच हसला. उत्तर मिळालं. तो दोघींचे हात आपल्या हातात घेत म्हणाला, एकीने मला जन्म दिला, दुसरीने मला जगायला शिकवलं. आई पण रक्ताने सिद्ध होत नाही, ते प्रेम, त्याग आणि मायेने सिद्ध होतं. दोघींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 1 वर्षानंतर अभय आणि नंदिनीला एक गोंडस मुलीचा जन्म झाला. मुलीला हातात घेताच अभयच्या डोळ्यांसमोर त्याचं संपूर्ण आयुष्य तरुणून गेलं. त्याने आपल्या मुलीला सुमतीबाईंच्या कुशीत दिलं. आई, तिच्यावरही तुझ्याच मायेची सावली राहू द्या. मग त्याने मृणालिनीचा हात धरून मुलीच्या डोक्यावर ठेवला आणि तिच्या आयुष्यात 2 आज्यांचं प्रेमही कायम राहू द्या. दोघीही हसत रडत त्या छोट्या जीवाला आशीर्वाद देऊ लागल्या. अंगणात मंद वारा वाहत होता. आकाशात सूर्य मावळत होता. पण अभयच्या आयुष्यातील अंधार कायमचा दूर झाला होता. त्याला आता कळलं होतं, जन्म देणं म्हणजे आई होणं नव्हे. मुलासाठी प्रत्येक क्षणी स्वतःचा त्याग करणं, त्याच्या आनंदासाठी जगणं आणि संकटात ढाल बनून उभं राहणं, हेच खरं मातृप्रेम असतं. कथा इथेच समाप्त होते. कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.